नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षामधील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेऊयात. हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवांसाठी विशेष प्रार्थना केली जाते. 19 जानेवारीपासून माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात रथसप्तमी येते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी 25 जानेवारी रोजी रविवारी आलेली आहे. या दिवशी भगवान सूर्यांना जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. सूर्यदेवांची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश प्राप्त होते. रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, हळद, कुंकू, लाल फूल, त्याच्यानंतर अक्षदा, सूर्यदेवांना हे सगळं अर्पण करा आणि सूर्यदेवांचा मंत्र जप करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सूर्य चालीसा पठण करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर गरिबांना दान करा. आपला सौख्य सौभाग्याचं संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत साजरा करत असतो. रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी. तसेच आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवांची सेवा पूजा करतो तसंच पद्धतीने रथसप्तमीला सुद्धा अंगणात जागा असेल तर तुळशी वृंदानाजवळ छोटीशी रांगोळी काढा. सूर्यदेवांची प्रतिमा काढा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून त्यांची पूजा करा. दिवा लावा. त्यानंतर सूर्यनारायणाला अर्घ्य द्या, नमस्कार करा. अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची पूजा म्हणजे सूर्यनारायणाची पूजा करू शकता. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे. तसं तर रोज आपण सूर्यनारायणांना अंघोळीनंतर अर्घ्य द्यावे, पूजन करावे, नमस्कार करावा असे घरातील प्रत्येक व्यक्तीने करावे. मग तुम्ही नोकरीला जात असाल, मुलं शिक्षणाला जात असतील, घरातील महिला किंवा महिला ऑफिसला जात असतील, सर्वांनी सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. असं केल्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात पुण्यफळ प्राप्त होतं आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये आपली यशस्वी मिळते. जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश असतो. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं. म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायण देवांची सेवा आवर्जून करावी. तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्यांचे पूजन, अर्चन, दान, अर्घ्य, गंगास्नान या दिवसात तरी अवश्य केले पाहिजे. आणि म्हणूनच सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा लवकर उठायचे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे. त्याचबरोबर गंगाजलाचे 2 थेंब अंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकावेत. त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व असते आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत चिमूटभर तीळ आणि थोडंसं गंगाजल अवश्य पाण्यात टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं. म्हणजेच तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. सूर्यनारायणाला प्रत्येकाने अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य दिलेले पाणी कधी ओलांडू नये. सूर्याला अर्घ्य दिलेले पाणी ओलांडायचं नसतं. त्यामुळे काय करायचं, एक कुंडी घ्यायची, जी कुंडीमध्ये पाणी पडेल अशा पद्धतीने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमच्या मुलांचे भाग्य तेजस्वी होईल. म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करा. सूर्य हा सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे. त्यामुळेच अन्नधान्य पिकते, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्मजीवाणूंचा नाश होतो, घाणीचा कोंदटपणा वास जो असतो तर त्याचा नाश होतो. आपल्या सर्वांना आरोग्य लाभते. म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र असे साजरे केले जाते. सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. आपल्या जीवनातील अज्ञान, अंधार तो
नाहीसा करतो. त्यांची कृपा सातत्याने परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा. प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावे आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि अर्घ्य देऊन केली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कामात मुलांना शिक्षण असेल, नोकरी असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामात अगदी भरभरून यश मिळायला लागेल. रथसप्तमीला सर्वांनी अंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घेतल्यानंतर देवघरात देवांची छान अशी पूजा करायची. रथसप्तमीपर्यंत माता अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर बघा, मंगळवार, शुक्रवार, रथसप्तमीपर्यंत हे 2 वार तर येणारच आहेत. रविवार रथसप्तमी आलेली आहे 25 जानेवारीला. मग आपण शुक्रवारी, मंगळवारी जर अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण केली तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदणार आहे. बघा, 23 जानेवारीला शुक्रवार आलेला आहे. या दिवसामध्ये किंवा तुम्ही 25 जानेवारीला रथसप्तमीला जरी अन्नपूर्णा मातेला धणे अर्पण करायचे आहेत. माता अन्नपूर्णाची आपल्या घरातील सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे. एक तामण घ्या किंवा ताट घ्या. माता अन्नपूर्णाच्या मूर्ती तुम्हाला अभिषेक करून घ्यायची आहे. गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवरती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे. मग तुम्ही गहू, तांदूळ किंवा 5 किंवा 7 धान्य एकत्र अर्पण केलं तरीही चालणार आहे. परंतु धान्य अर्पण करताना आपण जसं देवी लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करतो ना, तर तसं धान्य मार्चन करायचं आहे. देवीच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं. देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल तोपर्यंत धान्य अर्पण करायचं. प्रत्येक महिलेने जरूर हे करायचं आहे. प्रत्येक देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही असते. आता समजा तुमच्या घरात अन्नपूर्णा माता नसेल, मग काय करायचं? तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटीभर धणे घ्या किंवा तांदूळ घ्या किंवा मग तुम्ही गहू घ्या. हे किंवा मग सप्तधान्य, पंचधान्य एकत्र घेतलं तरीही चालेल. ती वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची. त्यावर 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू वाहून पूजा करायची. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः किमान 21 वेळा किंवा 1 माळ जप करायचा. तुम्हाला दिवसभर ते अन्नधान्य तसेच राहून द्यायचं आहे देवघरात. दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्या डब्यामध्ये टाकायचं आहे. वर्षभर तुमच्या घरात कसल्याच कमतरता राहणार नाही. वर्षभर काय, आयुष्यभर तुमच्या घरात कशाचीच कमी पडणार नाही. ही सेवा केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा अखंड कायम मिळते. तिच्या स्वयंपाकघरात कधीच कशात कमतरता आपल्याला जाणवत नाही, कमी जाणवत नाही. घरात, दारात जे आपलं घरदार आहे ते गोकुळ होतं. घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. तुमच्या मुलाबाळांना कधीच कशाची कमी पडत नाही. मग अन्नधान्य असेल, पैसा असेल, प्रगती असेल, यश असेल, कशाचीच कमी पडत नाही. त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात. म्हणून अन्नपूर्णा मातेची ही सेवा जरूर करा. ज्या महिलांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना, त्यांनी छान अशी मंगळवारी सेवा करा. रथसप्तमीला तर आवर्जून माता अन्नपूर्णेची मूर्ती अभिषेक करायची आहे. सर्व देवांना अभिषेक करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर अभिषेक करा. श्रीयंत्र असेल त्यावरती देखील अभिषेक करा. माता लक्ष्मीला तुम्ही कुंकुमार्चन करा किंवा माता अन्नपूर्णेला सुद्धा धान्यमार्चन करायचं आहे. मग तुम्ही ते धणे अर्पण करा किंवा 5 धान्य अर्पण केलं तरी गव्हाचं अर्पण करा, तांदळाचं अर्पण करा. जे तुम्हाला अर्चन करायचं आहे ते तुम्ही अर्चन करू शकता आणि ते नंतर तुम्हाला तुमच्या डब्यात टाकायचं आहे. रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिलेने मंगळवार, शुक्रवार किंवा रथसप्तमीला माता अन्नपूर्णेला एक वस्तू जी सांगितली त्यातील कुठलीही धान्य जरूर अर्पण करा, अर्चन करा. माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करा. आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर त्यांना कुंकुमार्चन करा. खूप सोन्यासारखे दिवस येतील. आता रथसप्तमीला आपण सर्वच महिला आपल्या स्वयंपाकघरात गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेत असतो. गॅसची शेगडीची छान पूजा करत असतो. हळदी कुंकवाने स्वस्तिक काढतो. या गोष्टी रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहे. गॅस ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा. गॅसची छान शेगडीची हळद कुंकू वाहून पूजा करायची. त्यानंतर थोडा वेळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा शेगडीजवळ आणि थोडंसं दूध घ्यायचं आहे. आपला जो कर असतो मातीचा, करा म्हणतात त्याला, त्यात थोडंसं दूध घ्यायचं
त्यामध्ये साखर टाकायची आणि ते दूध तुम्हाला ओतू घालवायचं आहे. सकाळीची सेवा करायची आहे. थोडं का होईना रथसप्तमीच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का होईना दूध जे आहे तर ते ओतू घालवायचं आहे. दुधात चिमूटभर साखर टाकायची. आता माता अन्नपूर्णेचं स्मरण करा आणि छान असं दूध ओतू घालवायचं. या दुधात थोडे तांदूळ जरी टाकले ना तरी ते ओतू घालवताना रथसप्तमीला चिमूटभर तांदूळ आणि साखर त्यात आवर्जून टाकायची. दूध ओतू गेल्यानंतर तो तुम्ही प्रसाद म्हणून जरी घेतला सर्वांनी तरी चालेल. आता समजा रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू गेलं तर काय होईल बघा. दूध ओतू जाणं म्हणजे आपण जेव्हा नवीन गृहप्रवेश करतो त्या वस्तूत शुभता यावी, घर गोकुळासारखं राहावं. दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये. दुधातुपाचं कधी कमी पडू नये. आपल्या घरात लक्ष्मी स्थिर वास्तव्यास राहावी म्हणून आपण नवीन गृहप्रवेश करतो त्या दिवशी दूध ओतू घालवत असतो. काही वेळा बघा अचानक गॅस मोठाच किंवा चूल वगैरे जी असते तर आपलं लक्ष नाही, अशा वेळी दूध ओतू जातं. पण तुम्ही गॅसवर दूध ठेवलं आहे, गॅसही बारीक आहे, तुमच्या मनीध्यानीसुद्धा नाही, तरी तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध ओतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहे. बघा, मुद्दामून दूध ओतू घालणं हे वेगळं आणि अचानक तुमच्या स्वयंपाकघरात रथसप्तमीच्या आधी दूध ओतू जाणं असेल तर घरात सुखाचे दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहूल लागणार आहे, श्रीमंती लाभणार आहे, तुमचं घर गोकुळ होणार आहे. काही वेळा बघा लग्नाला बरेच वर्ष होऊन गेली तरी मूलबाळ होत नाही, त्याच्यासाठी तर शुभ संकेत आहेत, अतिशय शुभ संकेत आहेत. लवकरच तुमचं घर गोकुळ होणार आहे, खूप शुभ संकेत आहेत. अचानक तुमचं थोडंसं दूध ओतू गेलं तर ते अतिशय शुभ संकेत आहेत. तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आणि अडचणी संपलेल्या आहेत. तुमच्या घरात माता अन्नपूर्णेसह माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे. जी काही सुखाची चाहूल आहे ती लागलेली आहे. त्याचबरोबर हातातून दूध सांडणं, पडणं, दुधाचा अपमान करणं या गोष्टी घरात चुकूनसुद्धा करू नये. कधीतरी झाली एखादी चूक तर ठीक आहे, पण मुलांना बघा आपण रोज दूध पिण्यास देतो. दूध वगैरे दिले तर दूध पिल्यानंतर कपात थोडं का होईना दूध मुलं उरवतात. दुधाचा एकसुद्धा थेंब मोलाचा आहे. घराच्या सुखसमृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका. मुलांनासुद्धा सांगून ठेवायचं, जेवढी मुलं दूध पितात ना तर तेवढंच त्यांना द्यायचं. मुलं फेकत आहेत, टाकून देत आहेत, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. आपल्या घरातल्या दुधाचा एक थेंबसुद्धा आपल्या घराला सुखसमृद्धीसाठी खूप महत्त्वाचा आहे. जेवढे लागेल ना तेवढेच दूध घ्या, तेवढेच मुलांना द्या. बघा, आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल तर दूध पातेल्यात काढल्यानंतरसुद्धा पिशवीत 2-4 थेंब का होईना दूध असतं. तर मग काय करायचं, 2 चमचे दूध त्या पिशवीत टाका. पिशवीतील दूध काढून घ्यायचं आहे. पिशवी चांगली ढवळून घ्या आणि त्यातलं दूध काढून घ्यायचं. तशीच पिशवी टाकून देऊ नका. दूध, तूप आपल्या घरातील माता अन्नपूर्णा आहे, माता लक्ष्मी आहे. ज्या घरात या वस्तूंच्या गोष्टींचा मान ठेवला जातो तिथे अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून दूध असेल, तूप असेल, आपल्या घरातील या गोष्टींचा कायम मान ठेवा. माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णासुद्धा आपल्या घराचा, आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवते आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहते. म्हणून बघा ताईंनो, तुमच्याकडे जर दुधाची पॅकेट वगैरे येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेल्यात जेव्हा दूध काढाल थोडं का होईना चमच्याभर त्या पुडीत पाणी टाका आणि ढवळून घ्या आणि त्यातील जेवढं दूध असेल ना तर ते काढून घ्यायचं आहे. तशीच पिशवी फेकून देऊ नका. आपल्या घरातील दुधाचा थेंबसुद्धा आपल्या सुखसौभाग्यासाठी खूप मोलाचा असतो. मुलंसुद्धा आपल्याकडून त्याच गोष्टी शिकत असतात. म्हणून रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर अचानक दूध ओतू गेलं तर खूपच शुभ संकेत आहेत. माता अन्नपूर्णा, माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरात किती वेळा दूध ओतू गेलं, ते दूध ओतू गेलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसमोर बरोबर पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.